दिल्लीतल्या स्फोटाच्या घटनेनंतर आता कोकण किनारपट्टीवर सुद्धा अलर्ट जारी केलेला आहे। समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांनी नौकांवर बारीक लक्ष ठेवावं। बॉम्ब शोध नाश पथक आणि श्वान पथकाकडनं किनारी सुरक्षा तपासणी, सागरी महामार्गावर जाणाऱ्या रस्त्यांवर आता करडी नजर असणार आहे। रत्नागिरीतनं आढावा घेतलाय प्रतिनिधी अमोल कलाई यांनी। दिल्लीच्या बॉम्बस्फोटानंतर आता कोकण किनारपट्टीवर देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपण सध्या उभे आहोत रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी। हे सर्वात मोठं बंदर आहे आणि बाहेरून देखील या ठिकाणी बोटी येत असतात, त्यामुळे या बंदरामध्ये आलेल्या बोटींची कसून चौकशी या ठिकाणी केली जाते। डॉग स्क्वॉड देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे, त्याचबरोबर बॉम्ब शोध नाश पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर सागरी व्यवस्था चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत पोलीस निरीक्षक पाटील सर आहेत। रत्नागिरी शहरात काल जसा अलर्ट आला त्यावेळेपासूनच शहरात एकंदरीत शहरातील तसेच कोस्टलचे जे लँडिंग पॉईंट, संवेदनशील लँडिंग पॉईंट आहेत, महत्त्वाचे बंदर आहेत, या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आलेली आहे। तसेच पोलीस गस्त ही वाढवण्यात आलेली आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।